सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो। त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। शेवटचा प्रश्न नाना पटोलेजी। अध्यक्ष महाराज, कुंपणच शेत खाते अशा पद्धतीचं चित्र आहे। अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांचं उत्तर हे खऱ्या अर्थानं या पद्धतीचे अवैध जे हुक्का पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आहे। नवीन पिढी खराब करू नये हाही उद्देश आहे। त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली, त्यांचं स्वागत करतो। पण अध्यक्ष महाराज, कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलीसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आहे आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे। जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार, तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्याने पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार, त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा। पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही, पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल। सिद्धार्थ शिरोळे। प्रश्न मला फक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे की साधारणतः हा जो सबस्टन्स अब्यूज असतो हा आपल्या ब्रेनशी खेळतो आणि त्याच्यामुळे ह्याचं जे मेजर ऑफ क्राईम आहे, म्हणजे आपण म्हणता की जसे आपले क्राईमचे रेकॉर्ड नोंदणी वाढली तसं कन्व्हिक्शन रेट वाढत गेलं, तर आता ड्रग्ज किंवा या सगळ्या अंमली पदार्थांचं जे जसं केळकर साहेब म्हणले की ज्या पद्धतीने ऑन रेकॉर्ड नोंद होती त्याच्याबद्दल आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे का की खात्याच्या माध्यमातून मॅक्सिमम आणि जास्तीत जास्त व्याप्तीची नोंद व्हायला लागली, जेणेकरून आपल्याला हे मेजर करता येईल, ज्याप्रमाणे मेजर केलं तर अनालाइज करता येईल तर इम्प्रूव्हमेंट करता येईल। ह्या बाबतीत गृह खात्याचं जे आता क्राईम्स ज्या ह्या सगळ्या घडतायत ह्याच्याबद्दलची नोंद ही समाधानकारक होतीये का? नोंद होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडेंसेस आहे आणि किती नोंद होते आहे, अशा प्रकारचं आता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही। पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे, ह्या हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतोय म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे। नाही, त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो, काही ठिकाणी तंबाखूही नसतो, पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात, नशेचं काहीतरी करतात आणि म्हणून हे एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालं आहे। म्हणजे असे इन्सिडन्सेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत आणि म्हणूनच आपण 2018 साली हा कायदा केला होता। अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभाऊंच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल। चला पुढे जाऊया आता। नाही खूप झालं, आता किती विचारणार? नाही असं कसं चालणार? नाही सुनील भाऊ बसा तुम्ही। अध्यक्ष महोदय, हुक्क्यापेक्षा जास्तीत अडचण आणि त्रास हा इलेक्ट्रिक सिगरेट किंवा वेप याच्यापासून होत आहे। सरकार आपलं याच्यावर पूर्णपणे बंदी आणणार का? अध्यक्ष महोदय, त्याच्यावर बंदीच आहे, पण तरी देखील सन्माननीय आशिष देशमुख साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आपली तरुणाई या इलेक्ट्रिक सिगरेट काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक सिगरेट त्याच्या पाठीमागे जाताना दिसते, कारण त्याचं ट्रेड करणं सोपं आहे, ती लपवणं देखील सोपं आहे, पण त्याच्यावर बंदी आहे आणि मागच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी छापे घालून त्याचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे। प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 1476। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, योगायोगानं राज्यमंत्री त्याच जिल्ह्यातले आहेत। अध्यक्ष महाराज, हे जे
रोहित्र केंद्र जे आहे अध्यक्ष महाराज ते उघड्यावर आहे, त्याचे फोटोज अध्यक्ष महाराज आमच्याकडे आहेत. अध्यक्ष महाराज त्याचा कोणी तक्रार केली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा कुंपण लावलं नाही, अशा पद्धतीचं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे.